नमस्कार मंडळी, आज आपण इंटरव्ह्यू घेऊन राहिलो आहे सत्यपाल महाराज आणि इंजिनियर भाऊ थुटे यांचे शिष्य प्रदीप भाऊ चौधरी. आपण आज यांचा इंटरव्ह्यू घेऊन राहिलो आहे. तर सर्वप्रथम आम्हाला तुमचा परिचय द्या आणि तुमच्या बाबतीत सुरुवात करा. नमस्कार, मी प्रदीप पाल चौधरी, सप्तखंजिरी वादक समाज प्रबोधनकार. माझं सिव्हिलमध्ये इंजिनिअरिंग झालं आहे आणि मी समाज प्रबोधनाचं काम करत असतो. सप्तखंजिरीच्या माध्यमातून अनेक गावागावात जाऊन श्री गुरुदेव स्वामींचा विचार, फुले शाहू आंबेडकर चळवळींचा विचार, गाडगेबाबा तुकडोजी महाराज मांडण्याचा विचार जे गुरुवारी सत्यपाल महाराजांनी 55 वर्षापासून केलं आणि इंजिनियर भाऊसाहेब थुटे यांनी 35 वर्षापासून हेच काम केलं. आणि तेच परंपरा वंदनीय महाराजांच्या विचारांची, ग्रामगीतेचं असो, तुकडोजी महाराजांचं असो किंवा तुकाराम महाराज, खऱ्या अर्थाने गाडगेबाबा, फुले शाहू आंबेडकर चळवळीचं जे काम केलं, छत्रपती शिवाजी महाराज असो, लहू साळवे असो, अण्णाभाऊ साठे असो, यांचा विचार जो घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे हे काम आपण करत आहोत आणि हे निरंतर चालू राहणार आहे, असा माझा परिचय आहे. आणि तुमचं जे कार्य आहे ते खरंच खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि आजच्या टायमाला जे महत्त्वपूर्ण बाजू म्हणजे की तुम्ही युवा असून आज या क्षेत्रामध्ये घुसलेले आहात. हा सर्वात मोठा प्रामाणिकपणा जास्त सांगत असतो. मी वयाच्या 11व्या वर्षापासून मी श्री गुरुदेव स्वामींमध्ये लागलो. माझे आजोबा पांडुरंगजी सावसाकडे हे लहानपणी मला सामुदायिक प्रार्थनेला घेऊन जायचे आणि 1 रुपया द्यायचे आणि कधी कधी गोळ्या घेऊन द्यायचे आणि मला ते सवय लागली की त्या गोळ्या आणि ते 1 रुपया खूप आम्हाला त्या पहिलं आपल्याला आकर्षण होतं आणि त्या 1 रुपयाच्या आणि त्या गोळ्यांच्या माध्यमातून प्रार्थनेला जायचं. मग ते प्रार्थनेला जाता जाता मी काही दिवसानंतर मग मी तबला शिकलो. तबला शिकल्यानंतर अनेक कीर्तनकारांसोबत तबला वाजवायला गेलो, भजन वाजवायला गेलो आणि त्याच्यानंतर मला समजलं की आता तबला वाजवून चालणार नाही, आता खंजेऱ्या वाजवून समाज प्रबोधन करण्याची गरज आहे आणि समाज प्रबोधनाच्या कामी लागलो. तुला असं का वाटलं की शिक्षणाच्या संदर्भामध्ये आणि तू जे आता करतोय, समाज प्रबोधन करतोय, कीर्तन करतो, सप्तसंजे खंजेरी करतोय, या सर्व बाबींची आवड तुला का निर्माण झाली आणि याच क्षेत्राकडे तू का वळला? कारण माझं शिक्षण, मी या क्षेत्राकडे वळून सुद्धा माझं शिक्षण बंद नव्हतं. मी शिक्षणाला सुद्धा वाव दिला आणि या क्षेत्राकडे वळण्याचं कारण म्हणजे माझ्या घरी श्री गुरुदेव स्वामींचं काम इथे करायचे माझे आजोबा. त्यांच्यामुळं मला या गोष्टीमध्ये इंटरेस्ट होता. मी पहिलं भजन म्हणायचो, मग तबला वाजवायला लागलो. अनेक प्रकारच्या गोष्टी घडत गेल्या आणि समोर समोर असं करायला आलं की वंदनीय महाराजांची ग्रामगीता, हा ग्रामगीता ग्रंथ 41 अध्यायाचा, याच्यामध्ये जीवन कसं जगावं, पहिला अध्याय देवदर्शन पासून तर शेवटच्या अध्यायापर्यंत 41व्या अध्यायापर्यंत अनेक इथे माहिती दिली आहे आणि ओवी दिली आहे की या ओव्यानुसार जर आपण जीवन जगलं तर वंदनीय महाराजांचा खरा संदेश हा 1953 साली वंदनीय महाराजांनी ही ग्रामगीता लिहिली, म्हणजे 53 साली चालू केलं आणि ते पंढरपूरला त्यांना आज्ञा झाली आणि 1954 साली ते ग्रामगीता लिहून पूर्ण झाली. आणि ही ग्रामगीता कोण्या कष्टकऱ्याला आणि शेतकऱ्याला अर्पण केली, पण कोण्या नोकरीवाल्यांना यानं त्यांना अर्पण केली नाही. म्हणून हा ग्रामगीता ग्रंथ याच्यातून समजलं की लोकांना आपण काय देऊ शकतो, लोकांची दिशा कशी पलटवायची, आपण काय बदल घडवू शकतो आणि लोक कशा मार्गाने चालले, तरुण कशा मार्गाने चालला, याच्याकडे वळता मग मला या गोष्टीची आवड निर्माण झाली. मग मी एक समाज प्रबोधनाचं काम करायला लागलो. का लहानपणीच तुम्ही हा निर्णय घेतला होता की मला यामध्ये आवड निर्माण होऊन राहिली आहे? तर मला असं वाटते की तुम्हाला ज्या प्रमाणे ही गोष्ट, या गोष्टीची आवड निर्माण झाली की तुम्हाला वाटले की हा मला आता समाज प्रबोधन करायला हवं. तर तुम्ही आतापर्यंत तुमच्या समाज प्रबोधनामुळे काय काय बदल घडवले किंवा अशा काही गोष्टी आहेत की ज्या समाजापर्यंत तुम्हाला पोचवायला पाहिजे? किंवा मला असं वाटते की समाजापर्यंत आपल्या महापुरुषांचा इतिहास पोचला पाहिजे. बरोबर, पहिली गोष्ट. खऱ्या अर्थाने आपल्या लेकरांना महापुरुषांचा इतिहास जर माहीत झाला नाही तर शिक्षण काय आहे, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो प्राशन करेल ते गुरुकुरल्याशिवाय राहणार नाही.
त्याचप्रमाणे आपल्याला अनेक बाबी माहित नाही, आपण अज्ञानी आहोत. तुकडोजी महाराज इकडे ग्रामगीतेत म्हणतात, अज्ञानामुळे विकार माजती, अज्ञानामुळेच लाभते कुसंगती. म्हणजे अज्ञान काय काय करू शकते माणसाला. अज्ञान न्याय भेटण्यापासून आपल्याला दूर करण्याचा प्रयत्न आहे. बरोबर. म्हणून अनेक बाबी अशा आहे की आपण आता उदाहरणार्थ झालं, किती पेपर फुटले. बरोबर. खूप सर. TAT फुटला. आता माग नीट फुटला. मला सांगा, हे पेपर फुटण्यामाग खरा याचा जर गुन्हेगार कोण आहे? आज मला सांगा, वर्षानुवर्ष पोरांनी अभ्यास केलाय. काही काही लेकरांनी फीज नव्हती भरायची, व्याजानी काढून त्यांच्या वडिलांनी काम करून कष्ट करून ते फीज भरली आणि इकडे वर्षभर अभ्यास करून त्यांचे TAT नीट फुटले, पेपर फुटले. मग मला सांगा, आणि याच्यामध्ये शिक्षण मंत्र्याचा आपण राजीनामा मागितला होता. प्रधान यांचा राजीनामा मागितला होता. मग खऱ्या अर्थानं तुम्ही जर शिक्षण मंत्री असून जर या गोष्टीकडे, जर आमच्या विद्यार्थ्याकडे, शैक्षणिक बाबीकडे जर लक्ष देत नसेल तर तुम्ही शिक्षण मंत्री असण्या कामाचे नाही. याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. कारण महापुरुष का बरं वाचणे गरज आहे? कारण पहिल्याच्या काळात जेवढं आपण झपाट्याने पाहून राहिलो, जेवढं झपाट्याने बदलून राहिलो, तेवढं झपाट्याने आपल्या नुकसानी सुद्धा होऊन राहिल्या. या झपाट्याने वाढण्यामागचं किंवा सुधारण्यामागचं तुम्ही जे बोलत आहात, तर काय वाटते की तुमच्या दृष्टिकोनातून काय या बाबींमध्ये बदल घडवायला पाहिजे किंवा बदल घडायला पाहिजे, किंवा आजच्या युवा पिढींनी या गोष्टी अधोरेखित करून त्याला आणखी कशा कशा पद्धतीने जास्त प्रमाणात विकसित करू शकतो? हे बघा, तुकडोजी महाराज म्हणते, बदलो बदलना चाहिए, जैशी बकत आहे. बरोबर. म्हणजे जशी वेळ येईल तसं माणूस बदललं पाहिजे. जसं आंतरिक बदल आणि बाह्यांगिक बदल. जसं पहिला आपल्या आप्पाजी धोतर घालत होते, बरोबर, धोतरवरून पॅन्टवर आले, पॅन्टवरून जीन्स पॅन्टवर आले, आणि जीन्स पॅन्टवरून बरमोड्यावर आले. मग हळूहळू ते मोकळेच होत आले. कारण बदल झाला, पण आंतरिक बदल झाला नाही. जसं तुकडोजी महाराज म्हणतात, विज्ञानवर अध्यात्म से सब हो सुखी. म्हणजे विज्ञान जेवढं कामाचं आहे, जेवढं विज्ञान महत्वाचं आहे, तेवढं अध्यात्म सुद्धा महत्वाचं आहे. बरोबर. आणि हा बदल विज्ञान जेवढा घडवू शकते तेवढा अध्यात्मही घडवू शकते. म्हणजे दोनाची जोड पाहिजे. विज्ञानाशिवाय अध्यात्म पांगळा आहे आणि अध्यात्माशिवाय विज्ञान पांगळा आहे. हे आजच्या तरुणांनी लक्षात घेतलं पाहिजे, आणि हेच खरा बदल करू शकतं. हा खूप महत्वपूर्ण प्रश्न होता, किंवा हा खूप अधोरेखित प्रश्न केलेला तुम्ही अगदी जास्त महत्वपूर्ण वाटतो. आणि हा महत्वपूर्ण आहे, कारण आजच्या पिढीला जे पाहिजे आहे, किंवा आपण ज्या प्रमाणात त्या गोष्टींचा सहभाग घेऊन त्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत, शक्यतो त्या गोष्टी त्यांनी ग्राह्य धरल्या पाहिजे. त्यांनी त्यांच्या विकासासंदर्भामध्ये त्या गोष्टींचा प्रयोग करायला पाहिजे किंवा वापर करायला पाहिजे, जेणेकरून या सर्व गोष्टींचा लाभ त्यांना पण भेटेल आणि येणाऱ्या पिढीला पण त्या गोष्टींचा आधार घेऊन काहीतरी करता येणार. बरोबर. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, जेव्हा समाज किंवा समाजामध्ये अशा काही बाबी घडतात, फॉर एक्झाम्पल आता तुम्ही एक कीर्तनकार आहात, समाज प्रबोधनकार आहात, तर त्या संदर्भामध्ये प्रेमविवाह आणि या बाबतीमध्ये तुमचा काय संदर्भ आहे, किंवा काय प्रेशर असतो ज्या वेळेस एक प्रबोधनकार किंवा एक कीर्तनकार त्या गोष्टीशी संलग्नित जास्त असतो, तेव्हा काय प्रेशर असतं लोकांचं, काय त्यांचा प्रतिसाद असतो त्या व्यक्तीबाबत? हे बघा, या वर्षी मी लग्न केलं. बरोबर. कोर्ट मॅरेज पद्धतीने. वंदनीय महाराजांनी इंटरकास्ट मॅरेज लग्न त्या काळी 50 लावले. तुकडोजी महाराजांनी वैवाहिक जीवन नावाचा 21वा अध्याय लिहिला, आणि त्याच्यात म्हणतात महाराज की स्त्री पुरुष दोन्ही चाके परस्पर होत असे सहाय्यके.
तेव्हाच संसार चाले कौतुके. कारण संसार चालायला एका जातीचे पाहिजे नाही, बरोबर. त्यांचं पटलंही पाहिजे. आणि प्रेमविवाह करण्यामागचं कारण म्हणजे मी प्रेमविवाह काय केलं, म्हणजे का बरं केलं, ती मुलगी श्री गुरुदेव शाहू मंडळाची होती. शाहू मंडळाची असल्यामुळे त्यांचे विचार मला पटले, तिला माझे विचार पटले आणि त्याच्यामुळं हे विचार घडून आणले. कमी खर्चात तुकडोजी महाराज म्हणतात, लग्नाकरिता कर्ज काढावे आणि जन्मभरी व्याज भरीत जावे. बरोबर. कारण आम्ही पाहून राहिलो, लग्नाकरता 5-5 लाख रुपये कर्ज होऊन राहिलं आणि इकडे 2-2 लेकराचे बाप होऊन राहिले तरी ते 5-5 लाख रुपये खंडून नाही राहिले. म्हणून तुकडोजी महाराजांनी जो मार्ग सांगितला की साध्या पद्धतीत लग्न करा, साध्या पद्धतीत तुम्ही हे केलं पाहिजे. ते माझ्यावर टीका झाल्या, अनेकांनी टीका केल्या की तू असं काय बरं केलं. माझ्या नातेवाईकांनी मला विरोध केला, तू साध्या पद्धतीत केलं, तू घरी एकटा आहे, तुला बहीण नाही भाऊ नाही, तुझं चांगलं थाटामाटात लग्न केलं असतं. मी म्हटलं मला थाटामाटात लग्न करायचं नाही. तुकडोजी महाराजांच्या ज्या विचाराप्रमाणे मी चालतो, गाडगेबाबांच्या विचाराप्रमाणे चालतो, गीताचार्य तुकाराम दादांच्या विचाराप्रमाणे चालतो. त्यांनी मला सांगितलं नाही की थाटामाटात लग्न कर, मोठे लोक बोलव, मग बँड कर, डीजे कर, हे सांगितलं नाही. घोड्यावर बस, हे सांगितलं नाही. म्हणून तुकडोजी महाराज जे म्हणतात की कमी पैशात कसं लग्न होईल ते पाहिलं आणि माझा कर्ज 0 रुपयात माझं लग्न झालं. 0 रुपयामध्ये माझ्या लग्नाचं कर्ज नाही झालं, काही झालं नाही. त्याच्यामुळं मी एक कार घेऊ शकलो आणि कारमध्ये मी कार्यक्रमासाठी फिरून राहिलो. ते माझी आवश्यक होती गाडी. मला घर आवश्यक होतं, मी घर बांधलं. मी लग्नात नाही खर्च केला. तरी पण तुम्ही तुमच्या तुलनेने कदाचित ते बरोबर आहे. त्याच गोष्टीचा प्रेशर घरच्यांवर काय प्रतिसाद झाला त्या गोष्टीचा? माझ्या घरच्यांवर नाही. घरच्यांवर कसं असते, घरचे जर समजदार असतील तर या गोष्टीचं कोणीच वाईट मानून घेत नाही. बरोबर. माझ्या घरचे समजदार होते. आई वडील म्हणत होते तुला पटतंय ना तू कर, चांगलं होत आहे चांगलं होऊ द्या. नातेवाईकांनी अनेकांनी विरोध केल्यानंतर माझ्या आई वडिलांनी ऐकून घेतलं. असं नव्हतं करायला पाहिजे, तसं नव्हतं. हो बाबा, त्याला पटलं, त्यांनी केलं, झालं. एवढ्यावर समाप्त झाला आमचं. समाज प्रबोधनकार म्हणून तुम्ही आजच्या तरुणांसाठी काय संदेश द्यायला पाहिजे तुम्हाला? समाज प्रबोधनकार, तरुणांनी व्यसनाकडे लक्ष देऊ नये, तरुण व्यसनाच्या आहारी जाऊ नये आणि तरुणांनी अभ्यासक्रमात MPSC UPSC क्रॅक करता आली पाहिजे. स्पर्धा परीक्षेकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जे जे आपल्याला उत्थानाचं काम करता येईल ते केलं पाहिजे. म्हणजे समजा आताचे तरुण बापाच्या पैशावर मजा न मारता बापानी आपल्या पैशावर मजा मारली पाहिजे असं काहीतरी काम करा. आणि एक म्हणजे पुन्हा त्याच्यामध्ये पहिले आपल्याला वडिलाच्या नावाने ओळखत होते, पण आता आपल्या नावाने वडिलाला ओळखलं पाहिजे, एवढी आपली जाणीवपूर्वक आपण काम केलं पाहिजे. ही खूप महत्वाची बाब आहे जी की आजच्या तरुणांना खरंच आवर्जून त्यांच्या गोष्टींमध्ये या गोष्टीचा अवलंब करायला पाहिजे. कारण बाप कमवतोच आहे आणि तुम्ही उडवता, ते खूप गांभीर्य आहे आजच्या काळामध्ये आणि ते खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला ती गोष्ट बघायला भेटत. तसेच तुम्ही वडिलांचा विचार न करता सारखा पैसा अशा पद्धतीने उडवून राहिले, ते चुकीचं आहे. आणि हा महत्वाची बाजू म्हणजे की तुम्हाला तुमच्या नावाने आजपर्यंत ओळख निर्माण करायला पाहिजे वडिलांसाठी, जसे की वडिलांनी तुमच्या नावासाठी आजपर्यंत खूप काही भोगलाय, खूप काही कष्ट बाळगले. सो ते तुमचा हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि आजच्या तरुणांना प्रेमविवाह करायला पाहिजे की अरेंज मॅरेज करायला पाहिजे, काय वाटतं? प्रेमविवाह करणं चांगलं आहे, अरेंज मॅरेज करणं चांगलं आहे. पण एक गोष्ट, प्रेमविवाह करताना किंवा अरेंज मॅरेज करताना माणसानी स्वतःची मेहनत
म्हणजे प्रेमविवाह करणे किंवा अरेंज मॅरेज करणे आणि स्वतःच्या भरोशावर काहीच करणे नाही, बापाच्या पैशावर मजा मारणे, याला काही महत्व नाही. महत्व नाही. हा मुद्दा. तुम्ही प्रेमविवाह करा, स्वतःच्या पायावर उभे व्हा बरोबर. आणि त्याच्यानंतर करा. अरेंज मॅरेज करा पण स्वतःच्या भरोशावर. म्हणजे असं नाही वाटलं पाहिजे वडिलांना का मी करून दिलं तर मी इथं फसलो बा. म्हणजे दुसऱ्याची पोरगी येणारी ती काही आपल्या मुलांना सुधरवण्याचा कारखाना नाही किंवा ते कमवण्यासाठी येणार नाही. तर याला पहिलं आपला पाया चांगला निर्माण करावा लागेल आणि याला 20-25 हजार रुपये 50 हजार रुपये महिना कमवावा लागेल, तेव्हा कुठं याचा संसार सुखानं चालेल. बरोबर. आणि माझं एक म्हणणं आहे की तुम्ही लग्नात एवढा पैसा खर्च करण्यापेक्षा हा पैसा वाचवा. तुम्ही साध्या पद्धतीत लग्न करा आणि तो संसारासाठी तो पैसा कामी येईल, तो तुम्ही वापरा, तुम्हाला समोर अडचणी येणार नाही. हा मुद्दा बरोबर आहे तुमचा, अगदी बरोबर आहे या गोष्टी. पण आजच्या पिढीला कसं आहे, डीजे पाहिजे, बाकीच्या इतर गोष्टी पाहिजे, हॉल पाहिजे आणि बाकी सगळ्या गोष्टी त्यामध्ये लागू झाल्या. तर हा दृष्टिकोन खरंच चुकीचा आहे की जे चालत आहे किंवा जे ज्यांच्या पद्धतीने ज्यांच्याकडे पैसा आहे त्या पद्धतीने ते त्या करण्याचा प्रयत्न करत आहे ते योग्य आता आहे. बघा, सत्यपाल महाराजांनी, आमचे गुरु जे आहे सत्यपाल महाराजांनी साध्या पद्धतीने त्यांचे लग्न केले, त्यांच्या मुलाबाळांचे त्यांनी साध्या पद्धतीत लग्न केले. इंजिनियर भाऊसाहेब ठुटे यांनी सुद्धा इंजिनियर होते महावितरण डिपार्टमेंटला आणि आता ते वर्धेला राहतात. त्यांचा पगार 1 लाखाच्या वर होता, पण त्यांनी सुद्धा 750 रुपयात 1991 ला लग्न केलं श्री गुरुदेव शाहू मंडळाच्या पद्धतीने. म्हणजे वाजा नाही, काही नाही, नो भानगड ना कुछ. अशा पद्धतीत जेव्हा त्यांचे लग्न झाले, आता ज्यांच्याकडे पैसा आहे ते करतात. आता इंदोरीकर महाराजच्या मुलीचं लग्न झालं, केवढा मोठा थाट होता, पैसा आहे केलं. ज्यांच्याकडे पैसा आहे ते करतात आणि ज्यांच्या- ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी करावं, पण एवढी उधळपट्टी नाही करावं की ते लोक आपल्याला टीका करतील किंवा बोलतील की एवढं आहे म्हणून काही करावं का बा. अशी एवढी टीका नाही झाली पाहिजे. कारण आता पहा, लोक बोलतातच. तुम्ही जर बोलले नाही तर लोक म्हणतात तुम्हाला मुका आहे, आणि तुम्ही जर जास्त बोलले तर तुम्हाला म्हणते लोक बडबडे आहे. आता लोक क्या कहते लोक, सबसे बडा आहे रोग. बरोबर आहे. क्या कहते हे लोक सबसे बडा आहे. तर आजच्या तरुणांसाठी तुम्ही आणखी काय संदेश द्याल, आणि तरुणांसाठी म्हणजे स्त्रियांसाठी, की आजच्या स्त्रिया आणखी त्यांना स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी, आणखी त्यांच्यामध्ये विकसित गोष्टींसाठी त्यांना काय करायला पाहिजे, किंवा त्यांच्याशी रिलेटेड असं काय आहे की ती तुम्हाला त्यांच्याशी सांगू इच्छितात? महत्वाचं म्हणजे त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षण Main हा गोष्ट. महत्वाचा मुद्दा आहे ऑब्विसली. तुकडोजी महाराज ग्रामगीतेत लिहितात, स्त्रियांनी काय केलं पाहिजे, त्यांच्यावर 20वा अध्याय लिहिला, मैलोन्नती. तुकडोजी महाराजांनी सोडलं नाही, एकही पॉईंट असा सोडला नाही की महाराजांनी मांडलं नाही. दुसरी गोष्ट, त्यांनी जिजाऊ समजून घेता आलं पाहिजे. जिजाऊ माता, बरोबर, जिजाऊ माता, राजमाता जिजाऊ महाराज आई. दुसरी गोष्ट, सावित्रीबाई समजून घेता आली पाहिजे. हे फालतू भाकड कथा करण्यापेक्षा सावित्रीबाई समजून घेता आली पाहिजे की तिने आपल्यासाठी किती अपमान सहन केला. भाऊसाहेबांनी गाणं लिहिलं आहे याच्यावर, अपमानाचं झेलूनी शेन जीवनी विष पचवलं, या सावित्रीबाईनं बहुजनाला शिकवलं. कारण आज आम्ही पाहून राहिलो, त्या मातेनं शेण दगड आपल्या अंगावर घेतले आणि तरी मागं हटली नाही, शिकवलं. आणि स्त्रियांना शिकवून आज स्त्रिया सक्षमीकरणात, शिक्षणात योग्यरित्या आणल्या. आणि नाही तर पहिले चूल आणि मूल होतं, पण चूल मूल बंद केलं. खऱ्या अर्थानं रमाई समजली पाहिजे. रमाईचा त्याग काय होता बाबासाहेबांसाठी. 4 लेकरं मेले बाबासाहेबांचे,
पण बाबासाहेबांनी शिक्षणाला कधी अडथळा आणला नाही. ही होती रमाई. म्हणून रमाईचा त्याग सर्वांनी संसार करताना खऱ्या अर्थानं रमाई आणि बाबासाहेब आणि सावित्री आणि महात्मा ज्योतिराव फुले हे समजून घेणंच गरजेचं आहे. ह्या जर दोन जोड्याला समजून घेतलं तर आयुष्य विकसित झाल्याशिवाय आपलं आयुष्य सुधारल्याशिवाय राहणार नाही. आणि हे स्त्रियांनी समजूनच घ्यावं. खऱ्या अर्थानं स्त्रियांनी या बाबी इतक्या समजून घ्याव्या की यांनी कशा पद्धतीने जीवन जगलं, आपण कशा पद्धतीने जीवन जगायला पाहिजे, आपल्यामध्ये कुठं कमी आहे, आपण कुठं घडलो पाहिजे, आपण त्यांचा विचार काय आचरणात आणला पाहिजे. आता भाकड कथा ऐकून महत्व नाही. ग्रामगीता वाचा, संविधान वाचा, सावित्रीचं चरित्र वाचा, जिजामाता वाचा, छत्रपती शिवाजी महाराज वाचा. हे वाचण्याची आता गरज आहे. बाबासाहेब वाचा. वाचाल तर वाचाल, नाही तर गटारात. आजच्या तरुण पिढीला तर खूप महत्वाच्या गोष्टी आहेत हा. कारण या गोष्टींमुळेच आपण पुढे घडत आहोत आणि घडणार देखील आहोत. बरोबर. हा महत्वपूर्ण विषय आहे. पण आपण ती गोष्ट सोडून आज सोशल मीडियाकडे वळलोय. सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये तुम्ही याबद्दल पण आम्हाला काही माहिती द्या. सोशल मीडियाचा वापर चांगला करणाऱ्यासाठी चांगला आहे. अगदी बरोबर. मी मोबाईल खराब आहे हे कधीच म्हणणार नाही. मोबाईल मध्ये तुम्ही काय बघता याला खूप महत्व आहे. आज तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचले. बरोबर. माझ्यापर्यंत पोहोचून तुम्ही आज एवढं मोठं काम हाती घेतलं आहे की आपण पोर्टलवर गेलं पाहिजे, आपले मागं असलेले माणसं समोर गेले पाहिजे, ते लोकांनी पाहिलं पाहिजे, मग त्यांच्यामुळं आपला विकास झाला पाहिजे, त्या माणसाचा विकास झाला पाहिजे. हे तुमच्यामध्ये तळमळ आहे. आणि हे मोबाईलच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून, गुगलच्या माध्यमातून, कम्प्युटरच्या माध्यमातून तुम्ही करून राहिले. सोशल मीडियाचा जेवढा वापर चांगला कराल तेवढं ते चांगलं आहे. फक्त पण पाहतो काय, फक्त महत्वाचा हा विषय आहे. महत्वाचा हा विषय आहे की तुम्ही चांगलं पहा, त्याचा वापर चांगल्यासाठी करा. वाईटासाठी कराल तर तुम्ही अधोगतीत जा. म्हणून सोशल मीडिया खराब नाही, सोशल मीडिया चांगला आहे. पण चांगलं घेता आलं पाहिजे ना चांगलं देता आलं पाहिजे. आणि आपला एक शेवटचा प्रश्न म्हणजे, तुम्हाला जर संधी मिळाली की तुम्ही महाराष्ट्रामध्ये जाऊन या गोष्टींवर बोलण्याचा जर तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही काय उपदेश कराल? मी महाराष्ट्रभरच फिरत असतो. कारण माझं फिरणंच चालू असते कार्यक्रमाच्या माध्यमातून. गोंदिया झालं, भंडारा झालं, इकडे चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांपर्यंत पोहोचतच असतो. विदर्भात झालं. मागच्या वर्षी मी अहमदनगरला गेलो होतो कार्यक्रमाला, मराठवाड्यात. त्या निमित्तानं मी फिरत असतो. आणि मी फिरत असताना पाहतो की वाईट काय चालू आहे, आपल्याला चांगलं काय करता येईल. कारण चांगल्या गोष्टी सांगावं लागते. आपल्या वावरात पराठी लावावं लागते तेव्हा पराठी होते. गवत कधीच लावावं लागत, ते आपोआप होते. म्हणजे चांगल्या गोष्टी सांगावं लागते, वाईट गोष्टी सांगायची गरज नाही. त्याच्यामुळं मी असं पाहतो की मी आता महाराष्ट्रात बोलूनच राहिलो, कारण आम्ही पाहून राहिलो या महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे. मला एक प्रश्न पडते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात राहणारा माणूस सुखी होता की आताचा माणूस सुखी आहे? महत्वाचा प्रश्न. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला शेतकरी सुखी होता की आताचा सुखी आहे? मला याच्यावर खूप चिंतन वाटते. याच्यावर मी खूप चिंतन करतो. चिंता वाटते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला जेव्हा शेतकरी होता तो सुखी होता, प्रगतशील होता. पण आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आम्हाला स्वातंत्र्य केलं, देश स्वतंत्र झाला. महात्मा गांधींनी आपलं चलेजाव आंदोलन केलं. खूप भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी फासावर गेले. आणि एवढ्यांनी आपली सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, जे जे महापुरुष झाले यांनी स्वतःला वाहून घेतलं या देशाकरिता. आणि देशाकरता वाहून घेतल्यानंतर आज त्या काळ काय होता, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या तलवारीच्या भरोशावर काय राज्य 361 किल्ले जिंकून दाखवले. आणि
त्या काळातला शेतकरी सुखी असताना आजची परिस्थिती पाहतो की आम्हाला सांगतं की कर्ज माफी पूर्ण करू. शेतकऱ्याची परिस्थिती, कर्जमाफी पूर्ण करून निवडणुकी आली की खोटे आश्वासन देतात. निवडणुक्या झाल्या की स्वतः म्हणतात की आमचे धंदे आहे बसलेले, आम्ही बोललो पाहिजे, फक्त कधीपर्यंत वोटिंग घेण्यापुरतं. पण तुकडोजी महाराज म्हणतात मतदान हे दुधारी तलवार, त्याचा उपयोग न केला बरोबर तो आपणावरीच उलटतं वार आपणावर शेवटी. आपण जर प्रामाणिकपणे दारूच्या बाटलीसाठी, चिवड्यासाठी, पैशासाठी जर मतदान विकलं तर आपल्यालाही बोलण्याचा अधिकार नाही. म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या एका एका मताची किंमत, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून मतदान करण्याचा अधिकार दिला, तो अधिकार कसा आपल्याला बजावता आला पाहिजे. आपण कोणाच्या लाताखाली किंवा पायाखाली किंवा कोणी असं म्हटलं नाही पाहिजे की यांनी पैसा घेऊन मतदान केलं, आणि आपल्याला तिथं बोलण्याचा अधिकार असला पाहिजे. असं माणसांनी जगावं आणि असं माणसांनी वागावं, हे आम्हाला संविधान आणि ग्रामगीता आणि हे महापुरुष शिकवतात. म्हणून मला कधी कधी चिंता पडते की शेतकरी कधी सुखी होईल. तुकडोजी महाराज भजनात म्हणतात, एक दीन बंधू सुनो हमारी किसान का कब भला करोगे, गुलामी में था वतन हमारा तभी से रोता किसान सारा. म्हणजे कधीपासून गुलामीत होतो तेव्हापासून आम्हाला इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं, तेव्हाही आमचा किसान रडतच होता. मग आज आम्ही स्वतंत्र भारत देशात राहून आम्ही आमचे मालक होऊन सुद्धा आम्ही आज रडत आहोत. आमच्या कपाशीला भाव नाही, आमच्या सोयाबीनला भाव नाही, आमच्या तुरीला भाव नाही. मग भाऊसाहेबांनी एक गाणं लिहिलं, कापूस तुरीले भावच नाही. मागच्या वर्षी सोयाबीनवर एक रोग आला होता, त्याचं नाव एलोमोजॅक नावाचा रोग आला होता, पण एकही अधिकारी पाहिलेही नाही. आणि एका शेतकऱ्यानं काय केलं ते ह्या गाण्यातून सांगतो, कापूस तुरीले भावच नाही, तूर सोयाबीनले भावच नाही, धान सोयाबीनले भावच नाही, शेतकरी करतो हाय. आता आमच्या वावरात सांगा गांजा पेरावं काय. म्हणजे गांजा जर पेरला तर शोक फुकटात भागते आणि 4 पुळ्या दररोजच्या खपते. आणि आम्ही जर गांजा पेरला तर अधिकारी लवकर धावत येते, पण आमच्या सोयाबीनवर एलोमोजॅक नावाचा रोग आला, त्याला कधी पाहिले येणार नाही. म्हणजे म्हणून शेतकऱ्याची आज ही दुर्व्यवस्था झालेली आहे. मग शेतकऱ्याकडे लक्ष देणारा जो माणूस आहे, शेतकऱ्याकडे लक्ष देणारा कोण, तर आमचा प्रतिनिधी. आम्ही जो निवडून पाठवला विधानसभेत प्रतिनिधी, तो आमचा, पण तो शेतकऱ्यावर बोलत नाही. म्हणजे आज मला वाटत नाही की शेतकऱ्यावर एकही MLA बोलत असेल बा. शेतकऱ्यांची व्यथा ही कोणीही समजून घेत नाही. आणि शेतकऱ्याची व्यथा मांडणारे म्हणजे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि ग्रामगीता शेतकऱ्याला अर्पण केली, आणि ही व्यथा इथं मांडली शेतकऱ्यांची. म्हणून हा ग्रामगीता ग्रंथ इतका महत्वाचा आहे. अनेक शेतकऱ्याच्या लेकरांनी आणि शेतकऱ्यांनी ग्रामगीता वाचावी, संविधान वाचावं. पण असं झालंय आमचं, आम्हीच म्हणतो की वाचावं, पण आम्हीच वाचत नाही, हे झालंय. पण सांगणारा पेक्षा ऐकणारा हुशार पाहिजे, आणि खऱ्या अर्थानं ग्रामगीता वाचा लागते. ग्रामगीता वाचल्याशिवाय, संविधान वाचल्याशिवाय आमचे हक्क अधिकार आम्हाला समजणार नाही. आणि खऱ्या अर्थानं जे नवीन आता युट्यूबवर चांगलं दाखवतात, कायदेविषयक माहिती, ग्रामपंचायत मध्ये काय घोळ झाला, त्याच्यावर काय करायचं, आपण काय केलं पाहिजे. आज मी ग्रामपंचायतच्या याच्या खाली, म्हणजे ग्रामपंचायत मध्ये काय चालू आहे काय नाही आपल्याला माहित नसते, मग मी आज माहितीचा अधिकार टाकला. खऱ्या अर्थानं 5 वर्षाचा मला आढावा पाहिजे की तुम्ही कुठं कुठं खर्च केला, काय काय केलं, गावाविषयी कोणतं काम केलं, कुठून निधी किती आला, तुम्ही कुठं खर्च केला, याचं अंदाजपत्रक सर्व, कॅशबुक, पासबुक, त्याच्या सर्व झेरॉक्स मी पंचायत समितीला अर्ज केला आणि मला द्यावा. आणि त्याच्यामुळे काय होते, जे घोळ करणारे, भ्रष्टाचार करणारे आहे त्यांना आळा बसते, ते सुधरून जातील की नाही रे बा, माहितीचा अधिकार जर काढला, आपण जर कुठं सापडून गेलो, आपल्याला सस्पेंड करते बरं.
याच्यापासून आळा बसते. म्हणून समजूतदार लोक सुद्धा गावात असले पाहिजे, तरुणांची संघटना असली पाहिजे. कारण संघटनेशिवाय पर्याय नाही. तुकडोजी महाराज म्हणतात, हत्ती सावरी गवती दोर, मुंग्याही सर्पाशी करती जर, जर वाघ्या स्त्रियाशी फाळती हुशार रानकुत्रे संघटने. रानकुत्र्याची जर संघटना झाली तर वाघाला फाळण्याची ताकद ठेवते. तशीच आपली तरुणांची संघटना झाली. आज ते एक काक्रोच जनता पार्टी, नीट टीएटी हे जे झालं आहे त्याच्याविषयी दिपके सर ते चांगलं आंदोलन करून राहिले. कारण तरुणांचं आज शेतकऱ्याचे लेकरं शिकून राहिले, गोरगरिबाचं लेकरं शिकून राहिलं. आणि त्याच्याविषयी जर असं होत असेल तर एक ना एक तरुण तर उभा झाला पाहिजे, तरुणांची संघटना असली पाहिजे. आणि जेव्हा तरुणांची संघटना होईल, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, बहुजन समाज हा झोपलेला वाघ आहे. ज्या दिवशी तो झोपून उठते कधी माहित नाही, कारण काळू ना काळ चालले बाबा, काळ चालले पण झोपून उठत नाही. पण बहुजन समाज ज्या दिवशी झोपून उठेल त्या दिवशी जर पहिला जर दुश्मन असेल तर तो मनुवाद संपवल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि समाज पुढे जाणार नाही आणि बहुजन समाज पुढे जाणार नाही. हे अनेकांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता आम्हाला या थोटांडामध्ये गुरफटून टाकलं. रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, जात याच्यामध्येच गुरफटून टाकलं. आणि आम्ही जाती धर्मात भांडूनच राहिलो. आणि ते वरचे लोक पोळ्या शेकून राहिले ना, आपलं राजकारण ते खेळूनच राहिले. पण आमच्या गोरगरिबाच्या लेकराला हे समजून नाही राहिलं. आणि आम्ही एकामेकाच्या घरावर उभाऱ्या घेऊन धावून राहिलो. केसेस कोणाला लागून राहिल्या? गोरगरिबाच्या लेकराले. बरं, त्याचं पोरग बाहेर देशात शिकून राहिलं, आपल्याला काही फायदा आहे का? हे आज आमच्या जनतेच्या लक्षात आलं पाहिजे, आमच्या बहुजन समाजाच्या लक्षात आलं पाहिजे, आमच्या लेकराच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे म्हणायचं तात्पर्य हे की तुमचे मुलं बाहेर देशामध्ये जाऊन शिकून राहिले आणि गरीबाचा मुलगा इथेच टिकून आहे. म्हणजे तो इथेच का गुरफटून राहायचा, तर त्याला पण ती संधी द्या की तो पण त्या लेवलवर जाऊन पोहोचेल. आणि गोरगरिबाच्या लेकराईकडून आंदोलन करून घेतात, मारमोदाड हे धंदे करून घेतात, पोलिसांचा मार यांले बसते. मग यांची लेकरं कुठे आहे? दाखवा ना. एखाद्या नेत्याचं लेकरू आर्मी मध्ये आहे, मग लेकरं कुणाचे आहे? अरे गोरगरिबाचे लेकरं, आमचे शेतकऱ्याचे लेकरं आहे आर्मी मध्ये. हे देश सेवा करतात आणि हे हे फक्त भुकुंजीपणा करतात. आणि हम वैसा करेंगे याच्या फक्त बाता आहे. आमच्या शेतकऱ्याचं पोरग सीमेवर आहे, सियाचेन मध्ये 0.50 डिग्री सेल्सिअस मध्ये त्या बर्फाच्या याच्यामध्ये थंडीमध्ये आज लढणारा माझ्या शेतकऱ्याचा पोरगा आहे. आणि हे कधी नेत्याच्या लक्षात आलं नाही. त्याचाच पगार कमी आहे. हे नेतेगिरी, चमचागिरी करणारे आणि हे झोल धंदे करणारे या देशात समोर जाऊन राहिले. 2 नंबरी काम करणारे, पण 1 नंबरनं काम करणारा माणूस माझे हे समोर आले पाहिजे. आता शेतकरी माझा मोठा झाला पाहिजे. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही जे काही आजपर्यंत कीर्तनाच्या याच्यामुळे तुम्ही जे काही शिकलात तो अनुभव आमच्याशी शेअर केला. तुम्ही तुमच्या काही महत्वपूर्ण बाजू आम्हाला सांगितल्या, काही प्रेम प्रकरण सांगितले, प्रेम प्रकरणाबद्दल सांगितलं, तरुणांबद्दल सांगितलं. तर या सर्व गोष्टींचा खूप महत्वपूर्ण विषय म्हणजे तुम्ही समाज प्रबोधन पण करत आहात, सोबत शिकून राहिले, सप्त खंजरी वाजून राहिले. तुमचा मुद्दा पण खूप महत्वाचा आहे. आणि तुम्ही तुमचे मुलाचे वेळेत वेळ काढून का होईना तुम्ही आम्हाला वेळ दिला, त्यामुळे आमच्या चॅनलवरती तुमचं खूप अगदी महत्वपूर्ण आम्ही स्वागत करतो आणि अभिमान बाळगतो की तुम्ही तुमचा वेळ काढून आम्हाला ती माहिती दिली. खूप खूप धन्यवाद तुमचा याबद्दल. धन्यवाद. नमस्कार मंडळी, मी आपला हिमांशू बोबडे. जे व्हिडिओ येऊन राहिले आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहे, जे की आपल्या गावाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करून राहिलो आहे. आणि आय होप आपला सपोर्टमुळे मी नक्कीच ते काम यशस्वीपणे पार पाडू शकत आहोत. आय होप तुम्ही आपल्या व्हिडिओला खूप एन्जॉय करत आहात आणि असाच आपल्याला सपोर्ट करत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
बेल आयकॉनला हिट करा आणि आपल्या भावाला सुपर हिट करायला विसरू नका.